तर मंडी आम्ही पुढे घेऊन स्टॉप घेतला. तुमका आता वातावरण दाखवते कसला हा आता हे बघा. तर मंडी आपली उसळ, आंबोळी, चटणी. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी आज धुमशान झाला. मी अलाराम लावले 7:30 होतो, वाजत नाही. आणि रोहित दिला रोजच्याप्रमाणे घराकडे. म्हणजे हेच्या घराकडे मी आता आज तो इलो, कारण मी उठाकच नाही. तिने मला उठे नाही, कारण माझा मोबाईलच मंडळी बंद झालो. असे आहे मग गेट पण आम्हाला. तर आज आम्ही इकडे येतो तुळशी हो. आज मंडळी तुळशीक जायचं, कारण गेल्या एकाची आम्ही TV दिलेली सारखी करू, ती बघूया रिपेअर झाली काय थोडी. चला, आणि ह्याच्यात फक्त 10% चार्जिंग. मी आता चार्जिंगला येतलो आहे. सनराईज हां ते लेवल असतं ते. हो, ट्रायपॉड मंडळी घेतलं, शूटही करू गावतलो. दर बुधवारी यातून फिरा म्हणजे गाडी घेऊन होती अशी सकाळी. पण काल मला कायच कळा ना, म्हणजे मोबाईलच बंद झालो आणि मी उठाकच नाही. तो विचार प्रवीत घराकडे येलो, मग उठो पहिलो परत तर थांबत नको तू येतं पाठसून. असं काय तू कुत्रू काय नाही येतात. अरे काय तो अरे थांबू नको गाडी, तू चल पाठसून येता कुत्रू तो. आज काल काय माहिती हेरशी ये मरे तो. हेरशी ये पण पाठसून ये ना, पाठसून योग लागलो. तर म्हणजे आत्ता आम्ही येतो म्हणजे बघा शाळेकडे असो, आणि बिचारा एक कुत्रा बारक्या मेला वाटत एका काहीतरी गाडीने चिरडले, मानच फिरलेली होती आणि बिचारी अवस्थेसाठी उभी आहे. प्लीज असं करू नका. गाडी तुम्ही खूप फास्ट मारू नका बाजारातून. हळू पण चालू शकतात ना, त्यांना कायच माहित नसता. तुम्ही मुको जीवा नाही. रोहित काय म्हणले तुम्ही मान्य करताय ती नाचत असतं, पण आपण जरा हळूच चालू ही गाडी. तर कुत्रा मेला म्हणजे गाडी किती स्पीडात असतली. प्लीज असं करू नका. तर मंडी आता बघा मोचेरमाड पूल आम्ही क्रॉस केला आणि ह्याच्या घातली की अनसुरपाल रोडात गाडी. हे काय करतो दे क्या कर रे विचार. हा, तर अशा रोडात आम्ही शॉर्टकट जातो तुळशीक. हे बघा लोकांची सोरंगी लागलेली असत, पाला घातली. हा रस्तो बरा फक्त अरुंद मार्ग रस्तो, सांभाळून गाडी चालवची पडतो. अचानक ना केव्हा पण गाडी येऊ शकते, तुमका कळायचं पण नाही. बघा इतर मंडळी धुक्या बघा कसला अजून आता रोडवर भारी वाटता. बघा मस्तच वाटता. वाव, हे काय पडता दो पडता काय रे. हे पडतं बघ काहीतरी, हे बघ काहीतरी पडता काय या काय धुती. म्हणजे आम्ही एक स्टॉप घेतला. एक मंदिर आहे तुमका दाखवत आहे, श्री नवबतीचा जाग. हा सॉरी ते हां हां बघ पहिले मग बाहेरसून दाखवते. हे बघा असं गाव हा मस्तच वाटतं. बघा अजून धुक्या बघा, आणि फुल जुना मंदिर आहे बघा. असं जुना मंदिर. तर आदमी जाऊया. रोहित गेलो आधीच पुढे. वाव काय जुनी वाईबी बघा. पाठीमागे मंडी माझी होळी पण आज दाखवायची, जाऊया पहिले मंदिरात जाऊन येऊया. कसला मंदिर आहे या सातेरी मंदिर आहे मंडळी. ह्या मरे डिझाईन मरे सगळी जुनी लाकडं असं दिलं, पूर्णपणे जुना आहे बघा सगळा ओल्ड. काला हां हाडे पण एक मंदिर हा छोटासा, बघूया जाऊन. काय 12 मानकऱ्यांची पाषाणे बघा आतमध्ये. अजून धुक्या. तर चला जाऊया पुढे. एक स्टॉप सर घेतलेलो, पुढे जाऊया चला. तर मंडी आम्ही पुढे घेऊन स्टॉप घेतला. तुमका आता वातावरण दाखवते कसला हात. हे बघा रस्तो हा, दोन्ही साईड दिसतं भाजी लावलेले असत ओपन हा, आणि असा धुक्या आहे बघा. ते बघा ते धरा पण चढतात, गाई आणि म्हशी असत.
तडे एक घर पण आपण दिसणार नाही बघा इतक्या धुक्या, पण मस्तच नेचर हा भाई या कोकण बघा मस्त वाटतं. खालच्या पत्र्या का आला या खालचं कोत्र बँड कसं आलो गाडी आपटली स्पीड ब्रेकर लागली होती गाडी. हे बघा म्हणजे असं वातावरण हा मस्त वाटतं. सगळी भाजी आहे शेंगदाणे बिंगणे असतले ते वाली मा तिथे वाली असं वाटतं काय काय पुरी भाजी आहे हा ताजी फडफडीत भाजी वालीची. दोन म्हणजे वालीची असत आणि वालीचं पानं ह्या करतात ना भाजी करतात ना वालीच्या वालीची मध्ये वालीची पानं ती 10 रुपये पालो 20 रुपये पालो मस्त वाटतं म्हणते. ह्या बघा धुके असं पण आणि कसला वातावरण बघा. कॉफी जर राहिले दही पीप गावतली असते आमका पाणी असतं ना मला असं पेटाक बसता म्हणजे आई सांग होतं का ऊस काय माहिती आहे बाजरी बी काय बाजरी मी डॉक्टर भाजी जाणार आहे सगळे अंतर पालणी तळावाडा मेवाडा पुरी भाजीची एरिया आहे. पाडून भाजी तो म्हणजे कोण मालक असतो म्हणजे घरात समजा आमका पालो काढून घेऊन आता आपण जाऊन काढलं तुमची गोष्ट आहे काढला नाही पैसे म्हणजे आमची जागा खूप म्हणजे खूप आवडली आहे. आता मी जरा खाली जाऊचं प्लॅन करतो बघा उतरान. जर हॅलो कोण ह्याचं मालक जर व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज भियाची गरज ना आम्ही जस्ट असेच इलो असो फिरा. तर म्हणजे ती बघा आमची गाडी स्टॉप केली आहे ते लायली आहे पार्किंग असे आम्ही उतरान इलो खालते कारण आमचं वातावरण खूप म्हणजे खूपच आवडलं आहे बघा मस्त जा असं पण शेती आहे चारे वाटेक आणि हे बघा मस्त वातावरण भारी. पुढे जाऊया काय ट्रायपॉड हाडू ट्रायपॉड हाडते ते माशी असं करतात ते खाना ते जपली जातं माती मस्त भारी. ह्या बघा म्हणजे भारी म्हणजे मग काय सांगू किती तारीफ करते तितकी कमी हा एकच नंबर कारण 4 वाटेकाच्या भाजीत भाजी आहे आमच्या. हे बघा म्हणते ही दिसतं लाल भाजी ती बघ आणि ती साईड मक्याची बोणाचा झाडता वाव असं आमच्या वाटेक बघू कच गावाचं नाही म्हणते कारण आई मग अजूनही सांगतो सुद्धा आई जी म्हणजे मामाकडसून आई शेती मी आईने खूप केली हा तर ती मग सांगा मी वांगणा करू भाजी करू खूप म्हणजे खूप भाजी आला ती आता मग आता कळा असं सगळं करीत ती. आता आमच्या हडीचा काही विषयच नाही हा भाजी म्हणजे करतो पण आईने तर खूप अशी मेहनत घेतली आहे सगळं करू हां तर आई या सगळं तेव्हा करी असं रिअलमध्ये कारण मला सगळ्यात जुना नेचरच असं आवडतं ना असं जुन्या टाईप म्हणजे मातीची जमीन किंवा शेण सरळली जमीन आता सगळ्या चेंज झाला वाढ लागली सगळ्याची पण ह्या रिअल हा बाहेर काय नाही म्हणून मी ठरवून असं की बाहेर काही कामाक जाऊचं ना गावातच राहतो काय पण जाऊ नये. रोहित तुझा काय म्हणणं आहे याच्यावर तू गावातच राहायचं मग कमी पैसे कमाय गावात राह सुखी राह वातावरण बघ मग नॅचरल वातावरण हो नॅचरलमध्ये आम्हाला कोणतं सुखी कितकं असो ना तिथं काहीतरी असं घर असताना आणि आपलं बसलो पोरसात भारी मेलं वातावरण. कशी म्हणली भाजी लागली बघा माका जाम म्हणजे जाम आवडतं आहे सगळा खतरनाक कारण असं एक्सपिरियन्स आमच्याकडे तर नाही जा आमच्याकडे घरात कोण भाजी म्हणजे जर कोण लायला असलो असं या सगळं करीत असतो तर मी नक्कीच हे सगळं केले असते. जागा ठेवली आहे बघा चलाक जागा बशी दिली या रोहित चलाक ही मिरची लायली असत ही मके बोणा म्हणतात ती लाल भाजी सेम तसा धड ह्या बघा भारी मस्तच रे काय वाव लाल भाजी याची फडफडीत ह्या काहीतरी म्हणतो ते वांग्या झाड काहीतरी झाड आहे हो मेहनत आहे तर बाबा सुकून आहे पर सुकून मी दिवसभर राहणार असायचं दिवसभर पेच तोर आणि भाजी पक्षी बिले माझा बरा आवाजात पळातली तरी होय म्हणते ह्या बघा हलवून दाखव आवाज आहे बरं आता दोरिया बिअरची बॉटल लायली आणि एका गुंड बांधलो तेव्हा वारं येतो ते हलचाल ह्या बघा जर कोण साईड मिटिंग असतात तर पळातलो चोरूक चोरूक किंवा पक्षी किंवा अजून कोणतरी जर इलो असतात तर ह्या बघा अरे बेल लावची गरजच नाही अरे बुजगावणं पण उभं करूची गरज नाही ह्या बघा
वाटली फोडशी तिच्यात. वाटली फुटात पुढे जातो असो. ही एरिया आमका खूप म्हणजे खूप आवडली. सर आम्ही बरोबर टाइम स्पेंड केलो, भारी वाटला. असं वाटतं काहीतरी मस्त की पेज वगैरे जर घेऊन इल्लो असं नाही बसान खाली काय फील आहे मग काय सांगू. तर मंडळी यांच्याकडे मशीन असते ते बघा आणि ते तुम्हीच सांगा काय करतात त्या. पोह्यापासून पातळी तयार करतो. स्वतः करता हो, स्वतः. स्वतः. हे बघा म्हणजे कसे असतं ते होलसेलमध्ये येते ना. होलसेलमध्ये कॉन्टॅक्ट केलात तर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केलात ना हां ओके. तर तुमका होलसेलचं रेट वगैरे समजतो. ओके ओके. तुमच्याकडे डायरेक्ट बोलते का चालतं. हो. तर म्हणजे यांच्यानं ती काय म्हणते ते का पोळे पोहले पोवले ती माडाची असतात सुपारीची. हे बघा फुगत घातलेले असत. हे बघा स्वतः मॅकिंग करतात त्याचं हंडन नॅचरल आहे सगळा. सगळ्यात नॅचरल. सगळा नॅचरल हो. आणि ही तुमची मशनी मा ह्याच्यात. म्हणजे आता वेंगुर्ल्यात पोचलो आपण. नाश्ता गेलो सॉरी रोहित आता बघ कृष्णा हॉटेल त्याच्याबद्दल खूप जण बसले असत रे बाबा. यायचे या हॉटेलात रील बघलेलं. व्हिडिओ का रील बघलो. रील बघल्या तिने. हे बाबू हाय हॉटेल. हा बस एका जागेवर बस येतो. काय गावता तू सांगले आंबोळे तिला फायरिंग दिली. तर म्हणजे आपली उसळ काय आंबोळी चटणी. चल सुरू कर. चल सुरू केलं तेव्हा सुरू केले ना आधीच खाल्लं. भूक लागली टाका मग काय खाऊ पण नाही. हाफ भजी द्या आणि एक ओढो द्या. ओके डन. चला आता खाऊ खाता. चटणी बरी दिल्या वाटी येतो. बेस्ट काय वाटण्याची उसळ आणि लुकलुकीत असतो ते आंबोळी बघा. तर म्हणजे नाश्तो झालो आमचो. बेस्ट नाश्तो होतो. जे आंबोळे होते ना इतके लुकलुकीत होते काय सांगू. चटणी तर खूप मस्त होती. चटणी कसली होती रोहित सांग मरे. चटणी एक नंबर. चटणी खरीच जबरदस्त होती. आणि ती रोहिताने काहीतरी बघलेलं आहे. काळ्या वाटण्याची उसळ आणि ती आंबोळी. हा तर म्हणजे हॉटेलचं नाव कृष्णा हॉटेल. हा बघा ह्यो कॅम्पाचा रोड हा वेंगुर्ला कॅम्प रोड. हा बघा वेंगुर्ल्यासून जर तुम्ही कॅम्पकडे येईल ना तर राईट साईड इकडचं हॉटेल आहे बघा. राहिली आहे बघा आता हॉटेल कृष्णा. हा बघा